एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। गोळीबारानं श्रीरामपूर हादरलंय। बंटी जागीरदार यांच्यावर गोळीबार केली असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। अज्ञात हल्लेखोर गोळीबार करत पसार झालाय। बंटी जागीरदार गंभीर जखमी झालेले आहेत। सध्या कामगार हॉस्पिटलमध्ये बंटी जागीरदार यांच्यावर उपचार सुरू असल्याची महत्त्वाची अपडेट आहे। गोळीबारानं आता संपूर्ण श्रीरामपूर परिसर हादरलेला आहे। बंटी जागीरदार यांच्यावर गोळीबार झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। नाशिक ते सोलापूर 374 किलोमीटरचा महामार्ग होणार आहे। 6 पदरी महामार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या महामार्गामुळे 31 तासांचा प्रवास 17 तासात पार करता येईल। धनंजय मुंडे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय। करुणा मुंडेंची याचिका परळी न्यायालयाने फेटाळली आहे। मुंडेंच्या नामनिर्देशन पत्रात शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा खरं तर आरोप करुणा शर्मा यांनी केला होता आणि धनंजय मुंडेंच्या विरोधात करुणा मुंडेंनी ही याचिका दाखल केली होती। मात्र दोनही बाजूच्या युक्तिवादानंतर आता कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली। विधानसभा निवडणूक 2024 मधील धनंजय मुंडे यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये उल्लेख केलेल्या माहितीवर आक्षेप घेण्यात आला होता। लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैद्यनाथ यांच्या न्यायालयात करुणा शर्मा यांनी फौजदारी कारवाई करण्याबाबत फिर्याद दाखल केली होती। मात्र आता न्यायालयाने धनंजय मुंडेंना दिलासा दिलाय। करुणा शर्मा यांनी माननीय आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्या विरुद्ध 2024 ची निवडणूक त्यांचं नाव शपथपत्रामध्ये शरीक केलं नाही किंवा दाखविलं नाही या ग्राउंडवर प्रकरण दाखल करून त्यांची निवडणूक रद्द करावी मान्य कोर्टाने ऐकून आज त्याचा सविस्तर निकाल दिला आणि त्या निकालामध्ये करुणा शर्माची केस ही पूर्णपणे खारिज करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे त्या प्रकरणाचा शेवट झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।